तर आम्ही चाललो वावर एक्सप्लोअर करायला गाईज रात्रीचं. आम्हाला दुसरे कामं नाही, रात्रीचे कामं होतात आम्हाला. रात्रणी आहे, यु नो रात्रणी. आता रात्रीचं चाललं मी वावरात, सिरियसली वावरात. हे रस्त्यानं माहिती आहे का तुम्हाला, ट्रकवाले राहतात म्हटलं. आम्हाला लहानपणी आमच्या घरचे घेऊन देत होते की ट्रकवाले आपल्याला चोरून घेऊन जाते म्हणून. पण ही गोष्ट रिअल आहे म्हटलं की खरंच घेऊन जातात. तर लहान लेकरांनी सांभाळून जायचं आहे का नाही. डिंग 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 डिंग. माय फेवरेट प्लेस, माय फेवरेट प्लेस. कुकडून तो आम्ही चाललोय मोठ्या रस्त्यानं जातो. ह्या रस्त्याने एवढा फपुडला की विचारूच नका. मग मला ते म्हण आठवते, त्याच्या मागणा पुढं आणि फपुडला उडं. आहे का नाही. हा फपुडला पाहूनच आठवते मला ते म्हण. जरा असं ओम्याला मॅट करू आपण. ओम्या, एक क्वेश्चन विचारतो तुले. ऐसा कौन सा पक्षी है जिसके सर पर पैर है? बताओ. सभी पक्षी के सर पे पैर होते हैं. ओह माय गॉड, याने आन्सर पाठ करून ठेवलेला आहे. ऍक्च्युली आम्ही लहानपणी ना, हात दुखून राहिला, लहानपणी ना आम्ही अकबर बिलबर पाहत होतो. तर तेव्हा ना त्याच्यात हा क्वेश्चन केला होता. तर गडानं हा क्वेश्चन मग पाठ करून ठेवलेला आहे. ओके, आता ओम्याची बारी. ओम्या क्वेश्चन कर. अबे यार, अंधार दिसतंय पूर्ण. माहिती आहे तुम्हाला रात्रीची वेळ आहे आणि या रस्त्यानं माहिती आहे तुम्हाला सांगितलं ना मी रेतीवाला जाते म्हणून. मी ओम्याला म्हटलं ह्या रेतीवाल्याने मला पकडून नेलं. तर ओम्या काय म्हणते, ओम्या तुझं काय म्हणणं? मी आहे ना. ओके बस ब्रो, इमोशनल कर डाला अभी मैं रो डालूंगी. काय सांगू तुम्हाला ना, हे जे आहे ना माहिती आहे का तुम्हाला, एक तर दिवस डुबत आहे त्याच्यामुळं असं होत आहे की माझा अंधार होत आहे, थोबाड अंधार होत आहे. तर ओम आपल्याला एक क्वेश्चन करणार आहे. ओम क्वेश्चन. तू म्हणा ना ती वाली, असं कोणती वस्तू आहे, अशी कोणती वस्तू आहे ज्याला सोंबरून देवानं बनवलं आणि मागून आपण बनवलं? तर या क्वेश्चनचा आन्सर द्या मित्रांनो. अशी कोणती वस्तू आहे? तर मला असं वाटतं की तुम्ही जास्तच डबल मिनिंग करता. याचा अर्थ मला माहित आहे तुम्ही कशा आहेत तर, है ना रम्या? रिॲक्शन ब्रोच रिॲक्शन. तर हे बघा, तुम्ही बघू शकता दिवस डुबलेला आहे आणि ही मजा असते म्हटलं. अशी मजा असते गावात. तुम्हाला सांगतो, तुम्हाला लोड नाही आहे कोणत्या गोष्टीचं की तुम्हाला कोणी घेऊन जाईन काय, तुमच्या मागं कोणी लागीन काय. नो भाऊ, तुम्ही अर्ध्या रात्रीचे फिरसान गावाच्या रस्त्यानं, तुम्हाला भूताशिवाय कोणी भेटत नाही. भूत भेटतील आणि राईट. तो हे बघा, हे जंगल जाळण्यात आलं आहे आणि हे काम माझ्या भावानं केलेलं आहे. खरंच ना, है ना मैं? सीरियसली इसने आग लगा डाली थी सभी जगह पे. खरंच लावलं मैं, शपथ ना. तिकून लावते असं पेटत तिकडे तिथपर्यंत आलं होतं. म्हणजे हे ओम्यानंच कारनामा केलेला आहे हा. चल तुला दिसते पुढे पेटवलेलं. हे बघा, हे पूर्ण मा भावानं पेटवलंय. मतलब कि इसको कोई काम धंदा ही नहीं था. हे इकडे हे पूर्ण गडीनं पेटून टाकलं. हे पूर्ण पेटत आलं होतं भाऊ. मग साधी गोष्ट आहे का? ओम म्हणता घंटा लागते म्हटलं. घंटा पा यार, सिरियसली ना ओम, सब पेटून टाकलं तू ना यार. कसा बे तू? इकडे यार गाईच, एवढं मोठं पेटेपर्यंत कुठं होता रे तू? घरी जीव राहिला तुम्ही पटापट हडू ना. हो काय? हे कोणा सांग तुला पेटलं म्हणून? मग त्या केलं काय? त्या केलं कसं? काय केलं मग त्या पेटलं तर? काही नाही, मी अशी काडी लावली. थांब. आता आपण ओमचा इंटरव्ह्यू घेऊ की ओम ना हे वावर पेटवलं, म्हणजे वावर नाही, हे पळीत पेटवलं कसं तर. हा सांग ओम, चल ते. काही नाही, मी असं काडी लावली तर पेटत चाललं गेलं. तर मग ते समोरही लावला. ओके. आणि मग तिकडे असं पेटत मग असं इकडे आलं. नाही हे इथं काडी लावली, इकडे
काळी लावली तसं पेटत पेटत तिकडे गेलं नसं इथं सप्पा झालं. अरे वा, म्हणजे तुम्हाला माहित आहे हे सर्व सप्पा झालेलं आहे, हे पेटलेलं नाहीये, सप्पा झालाय. बरं झालं कोणाचं काही नव्हतं इथे साप इंधन फिंधन, नाही आम्हाला भरून द्यायला लागलं असतं ते इंधन. समोर लावली होती. हा, काय म्हणणं आहे तुमचं? आणि अजून एक काडी समोर लावली ते असं पेटत पेटत आलं इकडे. असंच पेटत पेटत आलं, म्हणजे की हे पुरा सत्यानाश करणाराचा मांगा आमच्या भावाचा हात आहे म्हटलं. एवढं मोठं पेटलं ना, एवढं मोठं पेटवलं भाऊ या ना, एवढं मोठं सांग. मी तर आता आली किती दिवसाची वावरात. नाही म्हणजे या रस्त्यानं आता आली, नाही तर मी मांग आली होती. समोर पेटला असं नाही ना, आली येतो मी. हे आमच्या रस्त्यानं असे पाड आहे बाय. काटे पाहिजे. ओके, काटे पण आहे इथं. बोराटीचे काटे इथलाले घुसतात डायरेक्ट पायात. बंगाली बोराटे, सॉरी बंगाली. कसं आपण गावातले शहरातले हुशार लोक आहे ना, गावातल्या अडीसंग कसं भागणार. रोमा किती कचरा आहे इथे, कोण साफ करणार हा कचरा? आणि यांना समजत नाही का वावराच्या रस्त्याने रोड द्याव. हे कसं काय चालणार आहे इथून आम्ही, सांगा बरं. बंडीची चक्की किती पंक्चर होणार? हे सगळं इकडे आलं पेटत. हे सगळं ओम भाऊन पेटवलंय. हे सर्व ओम भाऊन पेटवलंय. तिकडे बसणारे चालले रस्त्यानं तेच ते दाखवत. एवढं मोठं पेटून लाजणी जर अशी जीवाले हाय का नाही बरं? मी यशले विचारलं होतं. काय विचारलं ते यशले सांग की बा मायानं ते पेटलो गेलं. यश म्हणे काही नाही होत म्हणे. वाव, लय दिलदार आहे रे मग तू. बाबू आमच्या गावातले लोक लय चांगले आहे, अजून भयंकर हाय लेवलचे चांगले आहे. पेटले असते म्हणते, काही गम नसते म्हणते. नाही काय, हे टोमणं होतं. याला गम नाही म्हणजे याला चांगलं नाही म्हणलं जात, याला टोमणं म्हटलं जाते, कारण हे टोमणं होतं. आता ओमनं काम केलं तर काही सहनच करून घ्या लागेल ते, असं गोष्ट आहे ना ओम? काय मत आहे तुमचं? ओमचे रागीट रिॲक्शन. सो ओम, व्हॉट इज युअर? ओ भाई, लय कॉमेडी झाली. मला नाही वाटत तुम्हाला हसा आला असेल म्हणून. मी तर अशीच हसत राहतो, आता काय राहतो. आमचं वावर तर पुरं सप्पाचट झालं म्हटलं. आता वावरात फक्त वांगीच आहे, बाकी काहीच नाही आहे. मला कधी सापही दिसत नाही, मग मी असा व्हिडिओ नाही बनवणार काय. ओ माय गॉड, मा वावरात साप वाचली बाप्पा. मी असा व्हिडिओ बनवू शकतो ना, बट मा वावरात कधी मी गेली का सापच नाही निघत. असं नाही हो की आता निघाव, हे ओम्याला काहीच करता येत नाही. आता निघाला नंतर बस झालं कल्याण, निघू नको साप दादा. ओ माय गॉड, हात दुखून राहिला ना गाईज. हे बघा वावर, आपलं वावर हाय तर पावर हाय गाईज. ओके, फ्लॅशलाईटनं कायच होणार आहे? काय होणार काय फ्लॅशलाईटनं? एवढा मोठं वावर एवढूशा गुजीरनं कायच होणार? ओ माय गॉड, फन रुतलं गाईज, फन रुतलं. जिंदगी में गम इतने हैं कि फन का क्या करेंगे. हे वावर दाखवतो ना मोठे बाबा. हे आमच्या मोठ्या बाबाचं वावर, मोठ्या बाबाचं वावर. हे आमच्या म्हणल्या मोठ्या बाबाचं वावर. आणि याचं काय केलं, नागरण काय मारलं? हा, तर याच्यात नागरण मारलं चाललंय. नागरण मारलं. हे पण माझ्या मोठ्या बाबाचं वावर आहे. हे अर्धच राहिलं कळ्यांनो, कारण की आमचं पेट्रोल संपलं होतं एवढ्याच्यात. डिझेल संपलं होतं. ओके, डिझेल संपलं होतं. तर हे आमचं वावर. आम्ही याची पराठी कट्टी कुटर ना काय म्हणतो माहिती? हा, पराठी कुट्टी कटर ना, पराठी बारीक करायचं. हा, पराठी बारीक करायच्या ना, मी कुट्टी कटर म्हणतात त्याला. कुट्टी कटर म्हणतात त्याला. तर आम्ही त्या पराठी बारीक, आणि आपल्या साध्या भाषेत त्याला पराठी बारीक करणं म्हणते. तर पराठी बारीक करायच्या मशीन आम्ही पुरी पराठी बारीक करून टाकलेली आहे. त्याचा फायदा हा होतो की वावराला खत होते. पण यावर्षी ते काम नव्हतं करायचं, कारण की सिलेंडर महाग झाले मित्रांनो. तर ते आपल्या कामात आले असते ना. आता हे डोकं मिस लावा. आता काय फन कुठून आणू, चुलीत काय पेटवू? हे घ्या, ओम दादा रेडी आहे. ओ माय गॉड, हे आमचं रोटरेटर, वावरात फेर मारायचं. ओके,
तर ऐकलं तुम्ही. याच्या आधीचा जेवढा व्हिडिओ आलाय ना तो ब्लर आलाय मला असं वाटत आहे, कारण की मी जास्तच वैवयपणा करतो, तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्यामुळे. सो सी यू कॅन सी गाईज माय ब्रो. ओ माय गॉड गाईज, आता मला पाहून चालावं लागतं कारण रात्र होत आहे आणि माझे पाय फणात अटकले आहेत. सो ओके, तर आजचा प्रोग्राम इथे समाप्त करतो गाईज, है ना मम्या? तर आजसाठी एवढंच. बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा इंस्टाग्रामला. वाव नाईस, हेच पाठ करून ठेवायचं आहे मला आता लाईफ टाईम, कारण की मला तर हेच करायचं आहे भाऊ, काही झालं तर ते. आता ते म्हणतात थांबणार, जरासा थांबतच नाही बोलतो. ते म्हणत असतात ना की हा आता नदीत पडलोय तर पोहणं तर भाऊ शिकाच लागतं. काही झालं तर डुबणं तर आपल्या तर रक्तातच नाही म्हटलं डुबणं. आपण काही करून तैर लेंगे, आपण कैसे भी तैर लेंगे, लेकिन तैर लेंगे. असं वाटत आहे चुकी केली पडून याच्यात, बट आता करायचं हेच आहे, करायचं तर हेच आहे. सो गाईज स्टे ट्यून. आजसाठी एवढंच. ओम बाय करो, बाय बाय. ओह सॉरी, बहुत सुखा बाय हो गया क्योंकि ओम बहुत थक गया है.